कोल्हापूर जिल्ह्यातील निमशिरगाव हे एक छोटंसं खेडेगाव. या खेडेगावात रत्नाप्पा कुंभार यांचा लिंगायत धर्मातील कुंभार समाजात जन्म झाला. प्राथमिक शिक्षण त्यांचं जे होतं ते इथंच गावी पूर्ण झालं. त्यानंतर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणासाठी ते गेले कोल्हापूरला. राजर्षी शाहू महाराज यांनी बांधलेल्या वसतिगृहामध्ये राहून त्यांनी BA ची पदवी पूर्ण केली. त्यानंतर त्यांचा जो ओढा होता तो पूर्ण स्वातंत्र्य चळवळीकडे होता. तरीही त्यांनी LLBला ॲडमिशन केलं. फर्स्ट इयर त्यांचं झालेलं होतं. त्यानंतर भाई माधवराव बागल हे यावेळी त्या ठिकाणी ब्रिटिश विरोधी चळवळीचं नेतृत्व करत होते. त्यांचं शिष्यत्व पत्करलं आणि रत्नाप्पांना स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय झाली. त्या सक्रिय झाल्यानंतर इंग्रजांच्या विरोधात कारवाई करण्याचा त्यांनी धडाका लावला. त्यात त्यांना एक अटक झाली. त्या अटकेनंतर काही दिवसांनंतर सुटका झाली. इंग्रजांना वाटलं की हे आता गप्प बसतील, पण रत्नाप्पांना काही गप्प बसले नाहीत. होतं त्याच्या डबल स्पीडने त्यांनी कामगिरी सुरू केली आणि इंग्रजांचा फडशा पाडायचं काम सुरू केलं होतं. भूमिगत होऊन वेगवेगळ्या कारवाया करायच्या, चावड्या जाळणे वगैरे, इंग्रजांच्या लुटी करणे, अशा पद्धतीच्या कारवाया रत्नाप्पांनी धाडसी आरंभलेल्या होत्या. त्यावेळी त्यांचे सहकारी सर्व मिरजेच्या दंडोबाच्या डोंगरावर ते जमत आणि तिथून काय ते प्लॅनिंग करायचं आणि तिथून ते सगळे वेगळे होऊन जात होते. बार्शीला जाणारी एक ट्रेन अण्णा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लुटली. त्यामध्ये इंग्रजांचा खजिना तर सापडलाच, पण त्यावेळी एक शाळेतल्या मुलांचं जे रिझल्ट असतं त्याचं एक पार्सल होतं ते त्यांना मिळालं होतं. ते मात्र त्यांनी विद्यार्थ्यांचं भवितव्य ध्यानात घेऊन परत केलं. संस्थेला पोस्टानं पाठवून दिलं आणि काळजी घेतली कोणाचं नुकसान होऊ नये याची. त्यानंतर मात्र त्यांच्या ह्या कारवाया सातत्यानं सुरू होत होत्या. निधीची चणचण भासत होती. त्यावेळी जेजुरीच्या खंडोबाला जाऊन खंडोबाची मंदिराची लूट केली. तिथं पेशवे असतील, होळकर असतील यांनी मोठं दानधर्म केलं होतं. त्या दानधर्मातील जे काही मौल्यवान होतं ते घेतलं आणि रत्नाप्पांनी एक मोठी धाडसी लूट केली. मात्र तिथं रत्नाप्पांचे सर्व सहकारी पकडले गेले. दुर्दैवानं रत्नाप्पांना एकटेच अटकले. रत्नाप्पांच्यावरती 20,000चं बक्षीस त्या काळात इंग्रजांनी लावलं होतं. इंग्रजांनी अक्षरशः रत्नाप्पांचा हात धुवून पाठलाग केला, पण रत्नाप्पांना कधी सापडले नाही. दरम्यानच्या काळात रत्नाप्पांच्या वडिलांचं निधन झालं. त्यावेळी इंग्रजांनी कडक पहारा ठेवला त्यांच्या घराभोवती. रत्नाप्पांना मात्र आले, वडिलांचं अंत्यदर्शन घेतले आणि कधी निघून गेले हे कळालं नाही, कारण रत्नाप्पांना येताना वेषांतर करून आले होते. अशा पद्धतीने कायमच इंग्रजाच्या हातावरती तुऱ्या अण्णांनी दिल्या. एक दिवस देश स्वतंत्र झाला आणि अचानकपणे अण्णा कोल्हापुरात अवतरले. तिथून पुढची जी लढाई होती ती फार मोठी होती. अण्णांची निवड ही घटना समितीमध्ये झाली. घटनेचा जो मसुदा होता त्यावरती अण्णांची सही झाली. त्या आपल्या भागाचं नेतृत्व त्यांनी केलं, तिथं सही झाली. त्यानंतर 1951च्या ज्या सार्वत्रिक लोकसभेच्या पहिल्या निवडणुका लागल्या त्यामध्ये अण्णा हे विजयी झाले. कोल्हापूर, सातारा आणि सांगली अशा 3 जिल्ह्यांचा एक मतदारसंघ होता. त्या मतदारसंघातून अण्णा हे चांगल्या मताने विजयी झाले आणि लोकसभेत पहिला खासदार म्हणून जायचा मान या भागातून त्यांना मिळाला. त्यानंतर मात्र ते फार काळ केंद्रात रमले नाहीत. केंद्रातून ते महाराष्ट्रात आले. शिरोळ विधानसभेची निवड केली. शिरोळ विधानसभेतून देखील ते सलग 4 टर्म निवडून गेले. त्यानंतरही काही काळ निवडून गेले. 1-2 पराभव देखील त्यांचे झाले. त्याचवेळी नुसतं राजकारण करण्यापेक्षाही त्यांनी सहकार चळवळ देखील मोठी केली. पंचगंगा सहकारी साखर कारखाना, कोल्हापूर जिल्हा सूतगिरणी या 2 संस्थांच्या माध्यमातून एक मोठं भरीव कार्य केलं. सिंचनाच्या सोयी, इरिगेशन स्कीम्स शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या. विना सहकार नाही उद्धार असं ब्रीद त्यांनी घेऊन चालत होते. मात्र आज तो कारखाना लीजवरती गेलेला आहे. त्याची दुर्दशा काय झाली ते तुम्हाला माहितीच आहे. त्यानंतर आता जो काही अहवाल आला आहे त्यावरती देखील ते विना सहकार नाही उद्धार हे वाक्य नाही, तर विना संस्कार नाही सहकार असं वाक्य आहे. ही कशी मजेची गोष्ट आहे. जे संस्कार नसल्यामुळेच कारखाना खरं तर लीजवरती गेला, भाडेतत्वावर दिला गेला. असू दे, गमतीचा भाग जाऊ दे. मात्र रत्नाप्पांनी हे जे काही सहकार असेल, राज्य सरकारमध्ये जे काही दिलेले योगदान असेल, 2 वेळा ते मंत्री राहिले,
ह्या सर्वच घटनेचा विचार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी भारत सरकारनं त्यांना पद्मश्री हा खिताब दिला. त्या पुरस्काराने ते सन्मानित झाले. त्यानंतर खरीखुरी डॉक्टरेट पदवी त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ त्या तत्कालीन पुणे विद्यापीठानं दिली. त्यावेळी रत्नापन्ना कुंभार यांच्या नावापुढे डॉक्टर लागलं. आणि सर्वात मोठी पदवी जी होती देशभक्त. आजकाल कुणीही उठताना देशभक्त होतं, पण रत्नापन्नांनी ज्या काही खस्ता खाल्लेल्या आहेत, जे काही इंग्रजांच्या काळात अत्याचार अन्याय सहन केल्यात आणि ज्या धाडसाने त्यांनी कारवाई केल्यात तसा माणूस कधी झाला नाही. त्यामुळे त्यांना देशभक्त ही पदवी पहिल्यांदा मिळाली आणि ती पदवी अतिशय खरी होती. ह्या तिन्ही पदव्या पद्मश्री असतील, डॉक्टरेट असतील किंवा देशभक्त असतील, ह्या तिन्ही पदव्या ह्या रत्नापन्नांसाठी अतिशय योग्य होत्या. अगदी भारतरत्न दिलं असतं तरी देखील भारतरत्नाचा सन्मान वाढला असता. रत्नापन्ना तसं व्यक्तिमत्वच होतं. रत्नापन्नांना मुख्यमंत्री पदाची देखील संधी चालून आली होती, पण राजकारणाच्या ह्याच्यात ते काही जुळलं नाही आणि रत्नापन्नांची ती संधी हुकली. मात्र कोल्हापूर जिल्ह्याचं एकेकाळी केंद्रबिंदू राजकारणाचा इचलकरंजी ठेवण्यात रत्नापन्नांचा हात होता. तितकी जी काही मजल नंतरच्या काळात कोणाला मारता आलं नाही आणि तो पॉईंट एकदा हायवेच्या वरती सरकला तो सरकला, परत इकडे येण्याचं काही सध्या तरी नाव दिसत नाही. मात्र रत्नापन्ना कुंभार यांनी शालेय असेल, सांस्कृतिक असेल, दादा कोंडके असतील, प्रल्हाद केशव अत्रे असतील, अशा लोकांशी मैत्री होती. पु ल देशपांडेंशी मैत्री होती. सर्वांशी एक फक्त राजकीयच नाही तर सामाजिक त्यांना जाणीव होती, साहित्याची जाणीव होती, कलेची जाणीव होती. असा एक फार मोठा माणूस आपल्या परिसरात होऊन गेला. आज रत्नाप्पा कुंभार यांची जयंती आहे. रत्नाप्पा कुंभार यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. तुमच्याकडेही रत्नापन्नांचे काही किस्से असतील, काही माहिती असतील तर त्या नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील कळवा. धन्यवाद. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.